मराठी माणसांच्या हृदयात घर करून राहिलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनानिमित्त साजरा करण्यात येणारा मराठी भाषा गौरव दिन शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीनं काल ठाण्याच्या गडकरी रंगातन येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी ग.दी. माडगूळकर यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या अमर गीतांचा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मराठी माणसांचा स्वाभिमान जागवणारे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषा, मराठी माणूस आणि त्याची अस्मिता यासाठी आयुष्यभर लढा दिला। त्यांच्या विचारांमुळेच आज मराठी माणसाला जगभरात एक वेगळी ओळख मिळाली आहे। ठाणे महानगरपालिकेवर गेली अनेक वर्ष शिवसेनेचाच भगवा फडकतोय आणि ठाणेकर जनतेनं नेहमीच शिवसेनेवर प्रेम आणि विश्वास दाखवलाय। या सर्वांच्या सहकार्यामुळेच मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जपण्याचं कार्य अधिक बळकट होत आहे। यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांचे मनापासून आभार मानले। मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे। त्यामुळे तिचं जतन व्हावं यासाठी आपल्या दैनंदिन बोलण्यात जास्तीत जास्त मराठीचा वापर करा। आपल्या पुढील पिढीमध्ये मराठीबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण व्हावा यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केलं पाहिजे, असं मत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर गायकवाड, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, माजी उपमहापौर आणि नगरसेवक रमाकांत मडवी, नगरसेवक मनोज शिंदे, प्रशांत जाधवर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, नगरसेविका कांचन चिंदरकर, नगरसेवक राजन मोरे, शीतल ढमाले, ठाणे स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी यांच्यासह अनेक मान्यवर, शिवसैनिक आणि ठाणेकर नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। भिवंडी येथे डाईंग युनिटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। खोका कंपाऊंड परिसरातील निलेश डाईंग या कारखान्यात शुक्रवारी रात्री उशिरा सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली। या कारखान्यात यान रंगाईचं काम केलं जातं। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। आग लागल्याची माहिती मिळताच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने 3 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचं काम सुरू करण्यात आलं। अग्निशमन दलाचे कर्मचारी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र कारखान्यातील कच्चा माल आणि यंत्रसामग्रीचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे। आग लागण्याचं नेमकं कारण आणि झालेल्या नुकसानीचा तपशील तपासानंतर स्पष्ट होईल। शासकीय आणि निमशासकीय शाळांमधील शिक्षकांना बढतीसाठी TIT परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे। ही परीक्षा देण्यासाठी शिक्षकांना 2 वर्षांची मुदत देण्यात यावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत केली आहे। शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी शिक्षकांना बंधनकारक करण्यात आली असून खुल्या वर्गासाठी 60% तर इतर मागास वर्गांसाठी किमान 50% गुण मिळवणं क्रमप्राप्त आहे। या परीक्षेबाबत आमदार संजय केळकर यांच्याकडे शिक्षकांची बाजू सरकारकडे मांडण्यासाठी निवेदन देण्यात आलं होतं। या विषयावर विधानसभेत केळकर यांनी चर्चा करत असताना शिक्षकांच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या। बढतीसाठी ही परीक्षा बंधनकारक करण्यात आली असून ही परीक्षा देण्यासाठी किमान 2 वर्षांची मुदत द्यावी अशी मागणी केळकर यांनी केली। ठाणे शहरासह अन्यत्र इंग्रजी माध्यमांच्या बोगस शाळांची संख्या वाढत असून त्यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे। मुलांचं भवितव्य अंधारात लोटणाऱ्या या शाळांवर कठोर कारवाई करण्यासाठी ठोस धोरण राबवण्यात यावं अशी मागणी देखील केळकर यांनी सभागृहात केली। शिक्षण विभागाकडून शाळांना सेवा सुविधा दिल्या जात असल्या तरी शैक्षणिक दर्जाबाबत प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे दर्जा सुधारण्यासाठी देखील उपाययोजना आवश्यक असल्याचं मत केळकर यांनी व्यक्त केले। तसंच 20 पटसंख्येसाठी 1 शिक्षक असून त्यांना 3 ते 4 विषय शिकवावे लागतात। त्यामुळे एकाऐवजी 2 शिक्षक देण्याची मागणी देखील केळकर यांनी केली। मराठी भाषा दिनानिमित्त माजिवडा प्रभागात प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार
तसंच ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजिवडा प्रभाग अध्यक्ष सचिन कुरेल यांच्या वतीने शिवचरित्रातून आम्ही काय शिकावं या पुस्तकांचं नागरिकांना वाटप करण्यात आलं। या उपक्रमाला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास केवळ भूतकाळ म्हणून न पाहता त्यांच्या अद्वितीय चरित्रातून आणि ऐतिहासिक प्रसंगातून जीवनासाठी आवश्यक असलेलं शौर्य, धैर्य, राष्ट्रनिष्ठा, दूरदृष्टी आणि कर्तव्यपरायणता यांच्यासारखे गुण आत्मसात करता यावेत या उद्देशाने या पुस्तकांचं वितरण करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला स्वराज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देत परकीय भाषेची गुलामगिरी मोडून काढली। स्वराज्याची भाषा ही रयतेची असावी या विचारातून त्यांनी मराठी भाषेच्या पाठीशी राजसत्ता उभी केली। मराठी भाषेच्या प्रसारासाठी त्यांनी शब्दकोशाची निर्मिती करून भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी मोलाचं योगदानही दिलं। आज आपण अभिमानानं मराठी बोलतो आणि मातृभाषेत संवाद साधण्याचं स्वातंत्र्य उपभोगतो। हे महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि भाषाप्रेमाचं प्रतीक आहे। मराठी भाषा दिनानिमित्त नागरिकांनी शिवचरित्रातून भाषाप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि मूल्याधिष्ठित विचार आत्मसात करावेत या हेतूनं हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। माझं नाव राजू गुप्ता आहे। आपलं मराठी दिवस आहे आजचा दिवस। मराठी सर्वांना यायला पाहिजे। आपल्याला येत नाही ना तर सर्वांना बोलायला पाहिजे की शिका तुम्ही मराठी। लहानपासून इथे नाही इथं आपल्याला करायचं आहे, घराचं आहे, म्हणजे काय पण आपलं इथेच आहे। कोणाला येत नाही त्याला पण बोला तुम्ही मराठी शिका। पहिला आपला मराठी भाषा मराठी बोलणार ना तुम्ही? हा बोलतो ना मराठी, छान मराठी बोलणार, सगळ्यांना शिकवणार। हाँ तेच करणार ना, तेच म्हणणार। धन्यवाद। मेरा नाम फहीम अहमद है। ये पुस्तक मिला मराठी सीखने के लिए। 4-5 साल से इधर ही काम करते हैं। अभी थोड़ा जरा सीखेंगे मराठी और थोड़ा इज्जत भी करते मराठी। आपको कितना जरूरी लगता है मराठी सीखना? मराठी सीखना मतलब थोड़ा तो अभी सीखेंगे तो अच्छा लगेगा अभी। येत्या सोमवारी अर्थात 2 मार्च रोजी होळी आणि 3 मार्च रोजी रंगपंचमीचा सण साजरा होत असून सर्वांनी पर्यावरणभिमुख पद्धतीनं तो साजरा करावा असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना केलं आहे। होळी हा आनंद, उत्साह आणि एकोप्याचा सण असला तरी तो साजरा करताना पर्यावरणाचं भान राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असं महापौरांनी नमूद केले। होळीसाठी झाडे तोडू नयेत, तसंच रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करावा। रासायनिक रंगांमुळे त्वचा, डोळे तसंच पर्यावरणाला हानी पोहोचू शकते। प्राण्यांवर रंग टाकणं किंवा त्यांना त्रास देणंही टाळावं। होळीच्या उत्सवात पाण्याचा अपव्यय न करता कोरडी होळी साजरी करण्यास प्राधान्य द्यावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आले। पर्यावरणपूरक होळी साजरी करून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी पार पाडूया असं नमूद करत महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकरांना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्यात।